तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. स्पीडअप करा थोडं. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायची आहे. सौरभ येतात पहिलं षटक घेऊन. सेकंडला निलेश येतात आणि 9 सेकंडला आकाश. सामना सुरू होते बरोबर 10 वाजून 6 मिनिटं. प्रयत्न सुरू होता. अमर ठाकूर यांनी सांगितलं होतं 9:45 मॅच सुरू व्हायला हवी. मात्र 10 वाजून 6 मिनिटं आहेत. हरकत नाहीये. 5 षटकांची मॅच. 2 धावा आपण ऑलरेडी ऍड करूया मानपाडा संघाच्या खात्यामध्ये, जी पॅनल्टी खाडी संघाला लागली. फॉलो करायचे. जेव्हा तुम्ही मैदानात याल तेव्हा तुम्ही मेन एंट्री मधनं यायचं लक्षात घ्या. एकच एंट्री आहे बघा, मेन एंट्री. तुम्ही थोडस लक्ष द्या. आपण स्पर्धा खूप चांगली आहे. सोनारपाडा चषक स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागेल असं करू नका. सौरभ सेकंडला आकाश. लो फुलटा चेंडू होता. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. संख्या स्थिर आहे. सिद्धेश पाटील आमच्या सोबत आहेत. कालही खूप चांगली भूमिका त्यांची राहिली. आजही ते आमच्या पहिल्याच मॅच पासून जॉईन झालेले आहेत. 3 धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते सौरभच्या माध्यमातून. तेवढंच चांगलं एस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळते. केतन म्हात्रे आहेत काल. केतन म्हात्रे आपण पाहिलं उसारकर संघामध्ये, ज्याने 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती. एक षटकार मारला आणि त्यानंतर 2 चौकार ठोकले. जवळजवळ 14 धावा विनोद त्याने केल्या 3 चेंडूमध्ये आणि मॅचला कलाटणी दिली सौरभ. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. लांबच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे विशाल म्हात्रे आहेत. अजून एक सिंगल मिळाला. आकाश सिंगलने खातं उघडतोय. धावसंख्या 4. दोन्ही फलंदाजांनी सिंगलनेच खातं उघडल्यामध्ये 2 रनची पॅनल्टी. त्यामुळे एकूण 4 धावा झाल्यात. 5 षटकांची मॅच. मानपाडा विरुद्ध गावदेवी खाडी. आणि नंतर सामना असेल तो जोया 11 घेसर आणि त्याच्या विरुद्ध ओमसाई आगासन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. दोन धावाही पूर्ण झाल्यात. नो बॉल सुद्धा आहे आणि नर चेंडू आता फ्री असेल. या मॅच साठी नसेल सौरभ रिव्ह्यू. या मॅच मध्ये रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या. येणारा चेंडू फ्रीट असेल. 7 धावा झाल्यात. निलेश साठी आता येणारा चेंडू फ्रीट असेल. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. स्वतः कॅप्टन आहेत सूरज. एक सिंगल मिळेल. फ्रीटचा चेंडू होता मात्र फायदा घेऊ शकले नाही निलेश. 1 धाव इथे मिळाली. धावसंख्या 8. सौरभ चांगली गोलंदाजी करतायत. 5 षटकांची मॅच आहे. मानपाडा संघाच्या खेळाडूंना विनंती असेल बघा, खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणी थांबू नका. आयोजकांनी सूचना केल्या आहेत. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. बारा धावा झाल्यात. म्हणजे 10 झाल्यात. पॅनल्टीचे 2 ऍड करून 12. सुरुवात चांगली झाली मानपाडा संघाची. कारण की पहिल्या सकाळचं सत्र आहे. 12 धावा झालेल्या आहेत. 50-55 हे टार्गेट चांगलं असू शकतो. कारण की काल पहिल्याच मॅच मध्ये 57 धावा चेस झालेले. थोडंसं फास्ट घ्या. आजच्या दिवसात आपल्याला सेमीफायनल सुद्धा कव्हर करायचे.
जोया इलेव्हन घेसर आणि आगासन संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी उपस्थित राहायचे लक्षात घ्या. बरेचसे खेळाडू विनोद आपण पाहिलं तर मॅच लाईव्ह सुरू झाल्यानंतर मात्र आता सध्या तरी लाईव्ह बंद आहे. त्यामुळे त्या चालू झालेलं आहे नक्कीच. लाईव्ह सुरू मात्र रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या दत्ता सर. तर लाईव्ह सुरू झालेलं आहे. तर पहिल्या षटकात 12 आल्या. दुसऱ्या षटक घेऊन तो गोलंदाज विशाल म्हात्रे येतात सोनारपाडा गाव यांकडनं. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक सोनारपाडा गाव यांकडून. 5 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायची लक्षात घ्या. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ घेऊ नका. 8 मॅचेस आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. काल 8 संघ या स्पर्धेत खेळले आणि VC शिवसारकर संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. विशाल म्हात्रेने खूप चांगला खेळ केला कालच्या दिवसामध्ये. केतनने मॅच फिनिश केली. अमितने एक षटकार ठोकला. चांगली बॅटिंग केली विशाल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फुलटॉप आणि चेंडू सीमा पार जाईल. बाईटच्या स्वरूपात 4 धावा. चार धावा मिळाल्यात बाईकच्या स्वरूपात. धावा कशा येते ते महत्वाचं नाही. मनपाडांकडे धावा येणं गरजेचं आहे. सकाळचं सत्र आहे. 50, 55, 60 हे चांगलं टार्गेट आहे. सोपं नाही इतकं या खेळपट्टीवर धावा बनवणं. मंगेश गायकर गोलवली यांनी बनवलेली खेळपट्टी खूप सुंदर खेळपट्टी आहे. गोलंदाजांना मदत मिळाली. टायमिंग स्ट्रोक आहे आणि शॉर्ट पॉइंटला सूरज फौजदार कोणती चूक करत नाहीयेत. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय तो टीम मानपाडा संघाला. नऊ सेकंडला आकाश आहेत. विशाल राईट मोर द विकेट. हर्षद शून्यावरती बाद होतोय. बॅक टू बॅक 2 धक्के दिले विशाल म्हात्रेने. चांगला कमबॅक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केला होता आणि केतन म्हात्रेने खूप चांगला झेल टिपलाय आणि बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा धक्का मनपाडा टीमला. हॅट्रिकच्या उंबाड गोलंदाज विशाल म्हात्रे. बघा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का. इथे चेंडू आपण पाहिलं तर बॅटला लागतो बघा आकाशच्या. मात्र तरी 2 धावा पूर्ण होतील का आता हा प्रश्न आहे नक्कीच. मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 18 धावा झाल्यात. धावा झालेल्या आहेत. 18 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. 2 विकेट गमावलेत म्हात्रे. इथे मात्र लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. फिल्डिंग तिथे खराब झाली.
आणि आता बघायचं त्याचं रूपांतर चौकारामध्ये होईल का. 3 धावा तर पूर्ण झालेले आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली तिथे. 3 धावा इथे मिळाल्या आहेत. 21 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मार्ग असते. 21 धावा झालेल्या आहेत. आता मात्र आकाश स्ट्राईक एंडला येत आहेत. शरद फक्त 5 धावांमध्ये घेतोय. या इनिंग मध्ये एक चौकार आपण पाहिलाय आकाशच्या बॅटमधनं. तोच आकाश स्ट्राईक एंडला आहे. 21 धावा झाल्या. 2 गडी बाद. विकेट टॉसला सुद्धा भरपूर महत्व आहे सोनापडा चषक या स्पर्धेमध्ये. इथे मात्र पॉइंटच्या वरून घेतात. अनिकेत होते ते बीट झालेत. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला 2 गडी बाद 25 आणि 30 सौरभ येतात दुसऱ्या स्पेलमध्ये. प्रजासत्ताक दिन आपण पाहतोय 26 जानेवारी. दोन षटकात आपण पाहिलं तर 25 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकता. मात्र जास्त वेळ घेऊ नका. एक इनिंग तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची. लक्षात घ्या पुढची मॅच जोया 11 गेसर विरुद्ध ओम साई आगासन. दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या जोया 11 गेसरचे कॅप्टन आणि ओम साई आगासन. पॅनल्टी लागू शकते कदाचित तुम्हाला वेळेवर उपस्थित राहत नाहीये तर. जर्सी तुमची एकाच कलरची नसेल तरी तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागू शकते. नियम कडक आहेत. काल पहिल्याच मॅच सुरुवात आपण पाहिली तर 2 रनची पॅनल्टी लागली होती जुनी डोंबिवलीला. इथे मात्र रिव्हर्स घ्यायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्क आला नाही. आकाशने कॉल दिलाय. 2 धावा इथे सहज होणार आहेत आणि 2 धावा सहजरित्या पार होत आहेत. 27 धावा तुम्हाला धापलकवती पाहायला मिळत आहेत. धावा. 30 षटक मार्गस्थ असताना खार्डी विरुद्ध मानपाडा आजच्या दिवसातील पहिलीच मॅच जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी करतात बघा सौरभ. एक फिल्डर म्हणून ते संघामध्ये आले. त्यानंतर ते चांगली बॅटिंग करायला लागले आणि आज चांगले गोलंदाज 2 षटकं ते टाकतात. म्हणजे एक भरपूर भरोसा या यंगस्टरवरती दाखवलाय गावदेवी खार्डी टीमने. अनिकेत असतील धरम अलिमकरला तुम्ही सातत्याने पाहत असता. संख्या 27 आणि किती मात्रेची जर्सी आपण पाहिली तर 27 नंबरचीच आहे. पुन्हा रिव्हर्स खेळायचं होतं. चेंडू एस्ट्रिक्स येत आहेत. थोडस वेळ घेतला नक्कीच एस्ट्रिक्स एक धाव जरूर पूर्ण होईल. 28 धावा तुम्हाला धापलकवती पाहायला मिळत आहेत. जगावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चषक स्पर्धेचा दुसरा दिवस. बसण्याची स्टँड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. 12 नावाचा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर सुनील गावस्कर स्टँड. अनेक दिग्गज मोठमोठे गोलंदाज विनोद आपण पाहिले. मात्र बिना हेल्मेटच्या फलंदाजी करणं हे वैशिष्ट्य राहिलं सुनील गावस्कर सरांचं. 30 धावा झाले. आकुट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतात मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एकच धाव मिळणार आहे. सूरज होते तिथे मला वाटतं. एक धाव मिळाली. धावसंख्या 31.
तिसरं षटक मार्गस्थ 31 धावा झालेल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राहुल किने सुद्धा सज्ज आहेत. प्रचंड मेहनत आहे जगावदी क्रिकेट संघ सोनारपाडा. बरेचशा खेळाडूंना विनोद सर्व ट्रॉफीज बाईक इथे त्यामुळे नाईट सुद्धा करावी लागते. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट झाले होते त्यामुळे चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू सोडून दिला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकातील धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा. धावपल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. जेव्हा 11 गेसर आणि ओमसे आगासन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक असेल लक्षात घ्या आणि ते तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. नियम कडक आहेत. नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर पॅनल तुम्हाला सामोरं जावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जाऊ आपण डीजे मास्टर कडे ऐकूया. सभा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. सोनापडा चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 11,111 रुपये व कॅश प्राइज आहे. तीन षटकात 31 धावा. ही स्पर्धा आपण पाहतोय सोनापडा चषक. पहिल्या क्रमांकाने आपण पाहिलं तर 11,111 रुपये व सोनापडा चषक द्वितीय क्रमांकाने 55,555 व सोनापडा चषक तृतीय क्रमांक 33,333 रुपये व सोनापडा चषक आणि चतुर्थ क्रमांक 22,222 रुपये व सोनापडा चषक. मालिकावीरसाठी बाईक तुम्ही पाहतायत. जवळजवळ आपण पाहिलं तर 1,12,000 रुपये कॅश प्राइज असणारी बाईक आणि सोनापडा चषक म्हटल्यानंतर नेहमीच आम्ही पाहिलेलं आहे. बाईकचं वैशिष्ट्य खाडी चषक असो मग सोनारपाडा चषक सर्वात महागड्या बाईक या 2 स्पर्धेमध्ये आम्ही नेहमीच पाहिलेले आहेत. आणि यासाठी धन्यवाद देईल जगावदी क्रिकेट संघ सोनारपाडा टीमला. नरेश ठाकूर ज्यांच्या माध्यमातून बाईक आम्हाला मिळाली. इथे एम एस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. झेल ड्रॉप झालाय. मिड विकेटला सोपा झेल होता आणि चेंडू 1 बॉल सीमा पार जाईल 4 धावांसाठी. विनोद तुम्हाला पकडावा लागतोय कारण की हाफ चान्स ज्यावेळी येतात त्यावेळी आता झेल तर सुटल्यामध्ये 4 धावाही मिळाल्या. 35 धावा झालेल्या आहेत. सूरज हा चेंडू तुम्ही पाहताय फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल. आकाशच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा चौक. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी सोनापडा चषक. रॅलिंग सुद्धा आपल्या मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला रॅलिंग पाहायला मिळते. खूप बऱ्याच वेळा कमी चित्र पाहायला मिळतं. तर रॅलिंग असल्याने बऱ्याच वेळा फायदाही होतो. विनोद नाही तर बऱ्याच वेळा भरपूर प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये सुद्धा येतात. रॅलिंग असल्यानंतर थोडंसं प्रेक्षकांवर बंदी असते. 39 धावा झाल्यात. आता धावा येत आहेत.
सूरज इथे पंचाने चेंडू नो घोषित केला. शरदची विकेट इथे सॅक्रिफाईस करायची होती. शरद सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, पण त्याची विकेट का सॅक्रिफाईस करत होता आकाश. चौथं षटक आहे, नो बॉल आहे, अजूनही आपण पाहिल्यानंतर अजून एक षटक बॅलन्स आहे आणि त्याचमुळे आता शरद काहीतरी सूचना करतायत. एकूण 3 धावा मिळाल्या आहेत, 42 धावा झाल्यात आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. या अगोदर सौरभने सुद्धा एक बिमर चेंडू टाकला होता. येणारा चेंडू आता फ्रीट असेल. सूरज फ्रीटचा चेंडू होता, स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, एकदा पूर्ण आले, दुसरी धाव घातक ठरू शकते. पुन्हा खराब फिल्डिंग. खर्डी संघ वारंवार चुका करतोय आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये झालेलं आहे. काय रनिंग आहे. आकाश आणि शरदचं कौतुक करेल. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावांमध्ये रूपांतर केलं आणि पाहता पाहता तिसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. काही क्षणासाठी असंच विनोद वाटलं की वडोली भिषे खेळाडू मैदानात धावतायत. ज्या प्रकारे मला 1 धाव तिथे 2 घेतात, 2 धावा असतील तिथे 3 घेतात, 3 असतील तिथे 4 घेतात आणि ते 2 होते तिथे 3 घेतलेत. 45 39 नंतर 3 अजून 3 45 45 धावा झाल्या. धावांची गती आता चांगली आहे. आता वजे साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. मनपाचे माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत. राष्ट्रवादी कल्याण अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यानंतर समोर वजे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. नरेश मात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. ऑन साइडला खेळायचं होतं शरदला. डॉट चेंडूची ती समाप्ती होते. रजनीकांत सारखा फलंदाज सुद्धा या संघामध्ये विनोद होतो, तो अजूनही बॅटिंगला आला नाहीये. तरी 4थं षटक मार्ग असेल आणि एकच षटक बॅलन्स राहील. धावा तुम्हाला जास्त करायचे असतील तर रजनीकांत सारखा आक्रमक फलंदाज मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. आणि यासाठी मला वाटतं आकाश कदाचित या अगोदर विकेट सॅक्रिफाईस करत होते. मग शरद सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. पुन्हा मिसफिल्डिंग झाली आहे आणि बघायचं आता तिसरी धाव पूर्ण होईल का. 3 धावा पूर्ण झाल्या आहेत. काडी संघ सांगतोय की बाद करायचं नाहीये. विशाल सांगतायत, आवाज देत आहेत. 3 धावा मिळालेल्या आहेत. अठ्ठेचाळीस धावा झालेत. 11 चेंडूचा खेळ केला आकाशने, 25 धावांवरती खेळतोय आणि शरदने 8 चेंडूचा खेळ केला, फक्त 11 धावांवरती खेळतोय. 48 धावा झाल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. तर विशाल म्हात्रेला माहिती आहे रजनीकांत एक घातक खेळाडू आहे, तर तो जर मैदानात आला तर कदाचित अजून धावांची गती वाढेल. त्यामुळे तू सांगतोय 3 धावा जाऊ द्या. इथे मात्र रिव्हर्स खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकच धाव इथे मिळाली 22च्या स्वरूपात. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. 49 धावा दाबल कधी लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम बॅटिंग करत असताना मनपाडा संघ. एकोणपन्नास धावा झाल्या. चला मॅच सुरू करायची. जोया 11 घेसर आणि ओमसे आगासन कॅप्टन या टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. जोया 11 घेसर आणि ओमसे आगासन. वेळेच्या बाबतीत थोडेसे कठोर आहेत, लक्षात घ्या. आयोजक नियम कडक आहेत आणि नियमांचं पालन तुम्हाला करायचंय. आणि दोन्ही संघ इथे उपस्थित राहत नाहीयेत तर त्यांना कदाचित कमी षटकं मिळू शकतात. ऑलरेडी तिसरा संघ ज्या संघाला 2 रनची पॅनल्टी लागली. जुलुडोंबिवली संघाला 2 रनची पॅनल्टी लागली, तो संघ पराभूत झाला. देसाई संघाला 2 रनची पॅनल्टी लागली, त्या संघाने एक सामना जिंकला होता. आणि आता खाडी संघाला 2 रनची पॅनल्टी लागली. नियम कडक आहेत, नियमांचं पालन करा, अन्यथा तुम्हाला कारवाई केली जाईल. एकोणपन्नास धावा झालेल्या आहेत. जोया 11 घेसर. कोणी प्रतिनिधी आला असाल तर आपण आयोजकाशी संपर्क करायचा आणि त्यांना फाईट करेल तो ओमसे आगासन. 49 धावा झालेल्या आहेत.
6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लक्षात घ्या 49 धावा झालेल्या आहेत. मनपाडा संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, हे विसरून चालणार नाहीये. खर्डी संघाला 60च्या आत थांबवावं लागेल आणि तिथून 60+ धावा झाल्या तर कदाचित कठीण जातील बनवण्यासाठी त्या खर्डी संघाला. केतन गोलंदाजी मार्कवर. इथे फलंदाज बाद होईल. धक्का लागलाय. आता नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मिलिंद आलेत. मिलिंद नो सेकंडला शरद आहेत. निमीन आलेत. तर रिदेशला असं वाटलं मिलिंद आहेत, निमीन आहेत. हरकत नाहीये, चुका होत असतात. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. प्रयत्न चांगलं केलं होतं सौरभने. 2 धावा. सिद्धेश पाटील आपले ऑफिशियल स्कोर 50 कंप्लीट. 51 धावा दाबल लागल्या त्या मानपाडा संघाच्या. कालच्या वर्षी पहिली मॅच आपण पाहिली तर 56 उसळकरने केल्या होत्या. मात्र त्याचा पाठलाग जुनी डोंबिवली संघाला करता आला नाहीये. म्हणजे 50+ धावा तुम्ही गोलंदाजी चांगली करू शकता. इथे मात्र फलंदाज क्लीन बोर्ड. त्रिफळाची होतोय शरद आणि केतन मात्र चांगली गोलंदाजी करतोय, चांगला कमबॅक करतोय. पुन्हा एकदा सूचना करतोय जोया 11 घेसर आणि ओम साई आगासन. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 51 धावा झाल्यात. केतन लाटे मोड विकेट. फुलटॉस चेंडू त्याच्या बॅट मधनं हा चौकार आलाय. पंचावन्न धावा झाल्यात. तर इनिंग संपेपर्यंत बघा दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आले नाही तर 27 चेंडूचा सामना तुम्हाला खेळावा लागेल. एकच हॉबी लेग बायच्या स्वरूपात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक होते, आता 1 चेंडू शिल्लक आहे. 56 धावा झाल्यात. तर केसरचे कॅप्टन इथे आलेले आहेत गोरख मांगरुळकर. गोरखला माहिती आहे, मॅचेस त्याने पाहिले असतील काल. 2 संघाला पॅनल्टी लागली ऑलरेडी. इथे मात्र पंचांना पाहावं लागेल. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पराग सरमळकर सरांचा वाईट साईड होते +1 म्हणजे एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या 58. तुम्ही काल 56 होत्या पहिल्या मॅच मध्ये, आता 58 झाल्या. म्हणजे धावसंख्या चांगली आहे आणि या खेळपट्टीवर धावा चेस करणे इतकं सोपं नाही. मात्र सागर संघाने काल 56 धावा सुद्धा चेस केल्या होत्या. 4 षटकामध्ये 55 चेस केल्या होत्या. म्हणजे चेस मास्टर होते. इथे फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे कारण चेंडूने थोडासा बाउन्स घेतला विनोद. विकेट टॉसला महत्व आहे. आकर्षण कॅप्टन बघा इनिंग संपलेले, टॉस करण्यासाठी यायचे अन्यथा पॅनल्टी लागेल.
60 धावा झालेल्या आहेत. कोणी प्रतिनिधी आला तरी चालेल. 60 धावा झाल्या आहेत पहिल्याच मॅच मध्ये. 61 धावा करायच्या आहेत त्या खाडी संघाला. विकेट टॉसला महत्व आहे. 60 धावा झालेल्या आहेत मानपाडा संघाच्या. 4 गडी त्यांनी गमावले बॅटिंग करत असताना. जोया 11 घेसरचे कॅप्टन ऑलरेडी ते आलेले आहेत. गोरख मांगरूळकर कॅप्टन आहेत. भरपूर पुरस्कार त्या संघाला तर लाभत असत. ऐकावं घेसर संघ मात्र जोया 11 प्रेमनाथ जे उसाटण्याचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. बऱ्याच वेळा अन्वी स्टार या नावाने सुद्धा हा संघ मैदानात उतरतो. चला आकाशचे कॅप्टन या लवकर प्लीज. नागराजच्या कुणी आला नसेल प्रतिनिधी लवकर या. काही सन्मान आपल्या व्यासपीठावरती आहेत. तर दत्ता वजे साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. मी प्रकाश पाटील यांना विनंती होती आपण या. मनपाडचे माजी सरपंच सुद्धा राहिलेले आहेत. राष्ट्रवादी कल्याणचे अध्यक्ष सुद्धा आहेत. दत्ता वजे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. प्रकाश पाटील यांचे शुभ हस्ते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती दत्ता वजे साहेब म्हटल्यानंतर क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम नेहमीच राहिलेलं आहे. आणि आता मी पिंपळादेवी चषक 40+ ची स्पर्धा पाहिली होती. खूप चांगलं मनोगत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर एक यशस्वी उद्योजक समर वजे मानपाड्याच्या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. त्यांचे सत्कार आपण करणार आहोत. प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण समर वजे यांचे सत्कार करणार आहोत. चला फिल्डिंग लावायची आहे मानपाडा संघ आपण लगेच. त्यानंतर सत्यवान ठाकूर यांना विनंती होती की आपल्या शुभ हस्ते एक चांगले क्युरेटर आणि तेवढे चांगले 40+ क्रिकेटर नरेश म्हात्रे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेची खेळपट्टी जर तुम्ही पाहिली तर त्यांच्या माध्यमातून बनवली होते. आणि कालही त्यांचा आम्ही उल्लेख केला होता. सोनापळा चषक मध्ये आपण पाहिलं तर मंगेश गायकर गोलवली यांनी बनवलेली खेळपट्टी. सतीश म्हात्रे असतील, भीम कान असतील, खूप चांगली खेळपट्टी बनवतात. तर समर वजे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत. तर या दोन्ही कॅप्टन जोया 11 घेसरचे कॅप्टन गोरख आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ओमसे आगासन एसके चषकचाही चॅम्पियन. त्यानंतर अजून एक स्पर्धा माटाडी चषक स्पर्धा आहे त्या स्पर्धेचाही चॅम्पियन. बरोडीच्या स्पर्धेत सुद्धा रनर अप. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जोया 11 घेसर संघाने सुद्धा भरपूर स्पर्धा जिंकल्या त्या सीझन मध्ये. टॉस केला होतो काटलाय. काय निर्णय असेल? डिसिजन जरा पेंडिंग ठेवतो. गोरख बऱ्याच वेळा स्पर्धा खेळत असतो. सोनापळा चषक सातव्याने ही स्पर्धा आपण पाहतोय. आयोजनाबद्दल काय सांगशील? पण जेव्हा जेव्हा तुम्ही खाडी चषक खेळता आणि त्यानंतर सोनापळा चषक या दोन स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर भरपूर महागडी बाईक ठेवण्यात येतात. काय सांगशील आयोजनाबद्दल? खरंच खूप छान असं आयोजन आहे. आणि आउटफील्ड आणि ग्राउंड आणि 6 आणि पिच चांगले आहे. खेळा मजा येईल इथे. आणि स्पेशली बाईक पण चांगली ठेवलेली आहे इथे. तर बेशक कारण की डिसिजन पेंडिंग आहे. घेसर संघ टॉस विन आहे मात्र 61 धावांचा पाठलाग आपण पाहिलं तर कशा प्रकारे करेल तो गावदेवी खाडी संघ. कारण 2 रनची पॅनल्टी सुद्धा लागली गावदेवी खाडी संघाला. कारण एकाच कलरच्या तुमच्या जर्सी असणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि जर 2 रनची पॅनल्टी असेल आणि धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल तो गावदेवी खाडी संघ की त्यापासून त्यांना रोकेल मानपाडा संघ ऐकण्यासाठी जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक बोपरचे विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद नितीन. उपस्थित तमाम लाडकी रसिकांचं आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं
हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपडा आयोजित सोनारपडा चषक 2022. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत आनंदाचा आणि आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या राज्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज पहिला सामना आपण पाहतो त्या मैदानावरती गावदेवी खाडी वर्सेस जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा. आणि आजच्या दिवसातील काल आपण पाहिलं तर 60 धावा कोणीच केल्या नव्हत्या या खेळपट्टीवरती. 56 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती. ती पहिल्या सामन्यात VCC उसर्गने उभी केली होती आणि आज त्याचा रेकॉर्ड तोडलाय मानपाडाने. 61 करायचे आहेत. सलामीवीर सूरज आणि त्याचबरोबर करण निघूकर. तर बॉलिंग मार्कवर आपण पाहतात हरेशला पहिलं षटक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू लॉफ्ट केलाय. पहिल्या चेंडूवरती पहिला धमाका. सूरज फौजदारच्या बॅटमधून येतो षटकार. आणि सूरजसाठी हे मैदान त्याचं आवडतं मैदान आहे. RR ट्रॉफीमध्ये त्याने अप्रतिम खेळ केला होता आणि इथे आल्या आल्याच त्याला फुलटॉस चेंडू मिळाला आणि त्यावर सूरजने मात्र षटकार लगावून स्वतःचं व संघाचं खातं उघडलेलं आहे. हरेश साईड चेंज करतात. लेफ्ट आर्मवर विकेट येत आहेत. हा चेंडू वाईट लांगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक काय तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो खूप खराब येतोय. 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करताय. धावसंख्या धावफलकावरती 8. 61 करायचे आहेत. 12.20 ही धावांची आवश्यक गती राखायचे गावदेवी खाडी संघाला. यंदाच्या हंगामात 7 ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहे. तर दुसऱ्या बाजूला मानपाडा संघही चांगली कामगिरी करतो. त्यांनीही 2 ते 3 पारितोषिक चषक त्यांच्या नावावरती आहेत आणि हा संघ देखील इथून फाईट करेल, संघर्ष करायला लावेल. यावेळेस मात्र ओव्हर द बॉल रेड गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सूरज फौजदारच्या बॅटमधून येते चौकार. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. खूप चांगली सुरुवात. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा लागली आहे आणि तिथे चूक झाली आहे. शॉर्ट पॉइंटला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. चेंडू जोपर्यंत कव्हर करून थ्रो फेकतील तोपर्यंत 2 धावा येत आहेत. 61 धावा करायच्या आहेत. कालच्या दिवसात आपण पाहिलं धावसंख्येचा पाठलाग करणं या मैदानावरती फार कठीण होताना आपण पाहिलं. पडलेगाव विरुद्ध मोठागावला 7 चेंडू 7 करता आल्या नाही. पण त्यानंतर आपण पाहिलं VCC उसर्गने 7 चेंडूत 20 धावा केल्या. त्यानंतर 7 चेंडूत 19 धावा होण्याचा विक्रम या ठिकाणी झाला. पण त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली उसर्ग संघाला आणि उसर्ग संघाने काल कोणी संघाला पराभूत करून एक रोमहर्षक विजय प्राप्त केला. 3 चेंडूत 13 धावाची गरज असताना केतन मात्रेने सामना संपवला आणि तिथून तो सामना जिंकून आपल्या संघाला तो सुपर 4 मध्ये घेऊन गेला. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. अत्यंत चांगली सुरुवात खाडी संघाकडनं. हा चेंडू बॅक पुढे जाऊन कट करतायत. पॉइंटच्या दिशेने सहजरित्या एक धाव पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. गरज होती 12.20 प्रति षटकामागे, पण त्याही पेक्षा जास्त धावा आलेल्या आहेत. 17 आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही आपण इथून पाहिलं तर 44 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 24. 11.00 अशी आवश्यक धावगती. जास्त वेळ घेऊ नका. आज सगळ्यांना आमची विनंती असेल कारण की आज 8 सामने कव्हर करायचे आहेत आणि पहिला सामना थोडासा उशिराने चालू झाला. आम्हाला कधर 9:15 वाजता किंवा 9:30 ते 10:15 वाजता सामना सुरू करायचा होता, पण 10:06 सामना सुरू झाला. म्हणजे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं आपण लेट
या ठिकाणी झालेलो आहोत. आज 26 जानेवारी आणि आज खरं तर ही आज आपल्याला गर्दी इथे फारशी दिसत नाहीये, कारण भरपूर ठिकाणी खूप सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर झेंडावंदनचा कार्यक्रम आपण पाहतोय. आज महाविद्यालय, शाळा, शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आज बैलगाडा शर्यत आहे. आणि आज सकाळी मानपाडावरनं मी पाहिलं की भरपूर जण तिकडे जात होते आणि त्यामुळे काही खेळाडू आज इथे खेळताना दिसतील की नाही माहिती नाही, पण तिथे एक जत्रा भरलेली आहे, महोत्सव आहे. आणि समोर वजे आलेल्याच म्हणाले की लवकर लवकर सामना या ठिकाणी सुरू करा, जेणेकरून इथून त्यांना सावली मैदानावरती रवाना होता येईल. बैलगाडा शर्यतीचे अनेक चाहते आहेत. आमच्या लाराने एक बैल आणलेला आहे आणि त्याचं नाव सैराट ठेवलंय. ओ व्हॉट ड्राईव्ह, काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आपण पाहतायत. करांच्या बॅटमधून यावेळेस येतोय, सूरजच्या बॅटमधून माफ करा. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपल करते आपण पाहता एकूण 21 धावा. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. केजू मुंडे आपण या ठिकाणी यायचं आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यानंतर जोया 11 गावदेवी जोया 11 घेसर संघ वर्सेस ओमसाई आगासन, यामध्ये एक जबरदस्त फाईट तुम्ही पाहाल. चेंडू सुरेख होता, पडल्यानंतर थोडासा अँगलही क्रिएट करतोय आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 21 पहिला चेंडू हा डॉट येतोय आणि इथून अजूनही 40 धावांची गरज आहे विजयासाठी. शरद हा चेंडू पूल करतायत, गॅप मधून चेंडू जातोय. महेंद्र सिंग धोनी स्टँडच्या बाजूने सीमा पार चौकार. हो यावेळेस मात्र खूप उंच क्षेत्ररक्षक जज करतायत, पण क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. चेंडू सीमा पार, सूरज आणखीन एक लाजवाब फटका, षटकार. एकतीस धावा झालेल्या आहेत. अर्धी लढाई जिंकलेली, अर्धा किल्ला सर केलाय. हा चेंडू फायलिंगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण हरेश आणि या दरम्यान वाईटचा इशारा येतो पंचांचा. 1+1 2 धावा. डॉट येतोय. डॉट चेंडू येणं फार गरजेचं आहे, कारण 61 करायचे आहेत. जरी ही धावसंख्या कालच्या दिवसातील आपण तुलनेमध्ये आपण पाहिलं ही सर्वोच्च धावसंख्या आहे, पण तिचं संरक्षण करणं देखील गरजेचं आहे. मिस टायमिंग, झेलची शक्यता आहे. झेल होईल का? आणि हा झेल ड्रॉप झालाय. समोरून रजनीकांत गेले होते कव्हरिंग करण्यासाठी, पण त्यांनाही सेकंड अटेम्प्ट मध्ये हा चेंडू पकडता आला आणि अशा प्रकारे आपण पाहतायत झेल ड्रॉप झाला. धावसंख्या धावफलक मानपाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी राठोड नाव आहे असे आदरणीय दत्ता वजेजी या ठिकाणी आहेत. संपूर्ण मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा, जिथे 2 षटकानंतर सामना पुन्हा सुरू होतोय. धावसंख्या धावफलकावरती 34 आहे. अजूनही आपण पाहतो इथून 27 धावांची गरज विजयासाठी. 18 चेंडू मध्ये आणि आस्किंग रेट 9.00, 12.20 होता पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकातही 17 धावा आल्या. म्हणजे दोन्ही गोलंदाजांना धावसंख्येवरती अंकुश लावता आला नाही, लगाम लावता आला नाही आणि प्रतिबंध कुणालाही लावता आला नाही. आणि सूरज फौजदारने मात्र आपल्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेतलाय. काडीत संघ टेनिस क्रिकेट विश्वातील एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. 7 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहे, पण मागच्या काही स्पर्धांमध्ये थोडासा गॅप पडल्यानंतर त्यांना पुन्हा कमबॅक करणं थोडंसं कठीण गेलं. पण हा संघ सातत्याने इम्प्रेस करतो. गतवर्षी या संघाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे आणि मानपाडा संघाचा विचार केला तर या संघामध्ये खूप चांगले यंगस्टर आहेत. येणाऱ्या काळात हा संघ एक बलवान संघ, सामर्थ्यशाली संघ म्हणून नावारूपाला जरूर येईल. काही स्पर्धांमध्ये या संघाने चमकदार कामगिरी केलेली आहे,
हा चेंडू खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला क्षेत्ररक्षक आकाशने. हा झेल टिपलाय, फार कमी वय आहे. मी आधीच म्हटलं की यंगस्टर संघामध्ये येणं गरजेचं आहे. मानपाडाची देखील क्रिकेटसाठी एक वैभवशाली परंपरा राहिलेली आहे आणि नरेश म्हात्रे यांच्या काळामध्ये आपण पाहिलं तर तेव्हा विनोदी खेळाच्या संघामध्ये, त्यानंतर भरपूर असे खेळाडू ज्यांनी चांगली कामगिरी त्या काळामध्ये केलेली आहे. पण आता हा नव्या दमाचा संघ तुम्ही पाहतायत. एक मानपाडा बी संघ देखील आम्ही पाहिला होता जो संदर्भच्या मैदानावरती खेळत होता, त्यामध्ये भरपूर यंगस्टर आम्ही पाहिले. हरीशला त्या संघामध्ये खेळताना पाहिलं, हरीशने चांगली बॅटिंग केली होती आणि भरपूर क्रिकेट खेळावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल, चुका होत जातील, पराभव होत जातील, ते पराभव पचवून पुढे यावं लागेल. सुंदर चेंडू पण गॅप मध्ये आहे का, काय प्रयत्न झाला शरदचा, पण चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. सूरज फौजदारला रोखणं फार कठीण झालंय. 4 चौकार त्याच्या बॅट मधून आणि 2 षटकार. पहिला षटकार पहिल्या चेंडूवरती आला होता. पुन्हा एकदा रोहित. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने आणखीन एक विलोभनीय विस्मयकारक फटका. चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या झालेली 42, पण या 42 धावसंख्येमध्ये 39 धावा या सूरजच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 39, जवळजवळ 350 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. काय जबरदस्त बॅटिंग. सूरजची ही ओळख राहिलेली आहे. अत्यंत चांगलं त्याचं तंत्र आहे आणि विशेष करून तो मेरिटवर खेळतोय. खूप चांगला स्टान्स, सरळ बॅटने खेळणं पसंत करतो आणि आपण पाहिले 2 चौकार या षटकामध्ये आलेले, सलग 2 चौकार, दोन्ही भिन्न दिशेला आपण पहिला. हा चेंडू ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग. मानपाडा संघाला एक संधी होती, कारण त्यांनी 60 धावा या खेळपट्टीवरती भरपूर आहे. जर कालच्या दिवसाची आपण तुलना केली, खरं तर कुठलीही धावसंख्या कधी विजयाची गॅरंटी देत नसते, पण तुम्ही 60 धावा केल्या त्याचं संरक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर पहिली 2 षटकं तुम्हाला चांगल्या पद्धतीने हाताळावी लागतील. टॉप ऑर्डरला या ठिकाणी रोखावं लागेल, पण तसं काही झालं नाही आणि सूरजने मात्र इथे आल्या आल्याच आपला इरादा स्पष्ट केलाय. ट्रॉफीमध्ये त्यांनी हे मैदान गाजवलं, भरपूर धावा त्यांनी केल्या, खोऱ्याने धावा केल्या आणि इथे आल्यानंतर पुन्हा एकदा त्याची बॅट तळपली. हा चेंडू ड्राईव्ह करतायत लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग आकाश आहेत आणि यावेळेस आपण पाहतायत धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते, ते जाऊन 44 वर पोहोचलेले आहे. आता इथून आपण जर पाहिलं तर 17 धावांची गरज असेल विजयासाठी. 40 धावसंख्येवरती सूरज खेळतोय. बघूया अर्धशतक पूर्ण होईल का आज. हो, सूरज चेंडू होता, ऑन साइडला ड्राईव्ह करतायत, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले आहेत, दुसरे धाव सहजरित्या पूर्ण करतायत आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचला. यावेळेस 46च्या घरात सूरज पोहोचलेले आहेत 42 वरती. संघाला अजूनही 15 धावांची गरज आहे आणि चेंडू जर आपण पाहिले तर शिल्लक आहेत 12 चेंडू 15. आस्किंग रेट पाहिलं तर 7.50 प्रति षटका मागे. तर प्रवीण वजे यांचा इथे सत्कार केला जाईल. मी सत्यवान ठाकूर यांना विनंती होतो की आपल्या शुभ असते. मनपाड्याचे एक जबरदस्त क्रिकेटर, आज आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट खूप चांगलं खेळतात. मालिकावीरचं पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालेले आहेत आणि ज्या पिंपळादेवी मानपाडा 40+ संघ सुद्धा एक बलाढ्य संघ म्हणून सुद्धा त्या संघाकडे पाहिलं जातं. आमचे रणजित ठाणगे असतील, रणजित ठाणगेने आपण पाहिलं उंबरड्याच्या स्पर्धेत अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं. 40+ क्रिकेट खूप चांगलं ते खेळत आहेत. रणजित ठाणगे आणि प्रवीण वजे यांचं खूप मोठं योगदान आहे. मंगेशला आपण पाहतो त्या संघामध्ये चांगली गोलंदाजी ते करतायत. दत्ता म्हात्रे आहेत. संघ चांगला आहे, बॅलन्स संघ आहे 40+ मध्ये. त्यानंतर बॉबी जाधव आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सागावचे, त्यांना विनंती असेल या आपले आपण सन्मान स्वीकारायचे. सत्यवान ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण अजून एक सन्मान करणार आहोत. विनोद हल्ली आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट सुद्धा भरपूर होतं. त्यामुळे स्वर्णिका पाटील लोन संदीप संघ तुम्ही पाहिलं असेल, 7 चॅम्पियनशिप त्या संघाने पटकवल्यात. मानपाडा संघ, नारिवली संघ आहे, सत्याने चांगला खेळ ते करतायत. देसाई संघ आहे, हनुमान म्हात्रे यांचा संघ, आपण हनुमान पाटील यांचा संघ, म्हणजे 40+ भरपूर स्पर्धा विनोद होताना आपण पाहतोय.
मनपाडा संघ पण पहिल्या जुवेरीच्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगला खेळ केला होता. मनपाडा 40+ संघाने, रेग्युलर संघाने सुद्धा मनपाडा संघाने बदलापूरमध्ये जाऊन सुद्धा एक स्पर्धा जिंकली. म्हणजे बॅलन्स संघ आहे. सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला होता. आपण पुन्हा एकदा विनोद पाटील यांच्याकडे. नक्कीच नितीन, 40+ क्रिकेट म्हटलं की एक दुसरा अध्याय क्रिकेटचा. रेग्युलर क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर अनेकांना, आता बरेच जणांना असं वाटतं की कधी 40 पूर्ण होतील. काही असे खेळाडू आहेत जे वाट पाहत आहेत की 40 पूर्ण झाल्यानंतर मी लगेच 40+ खेळेल. आणि त्यामध्ये आपण बघा संदर्भ संघातील काही खेळाडू जे रेग्युलर क्रिकेट खेळतोय. आपण बघा तर रमेश, प्रवीण यांनी 40+ मध्ये जसं पदार्पण केले, सुभाष पाटील, तेव्हा संघ बलवान बनला. पण त्या संघांना फार कठीण गेले. ज्या संघातील काही खेळाडू क्रिकेटपासून भरपूर काळ दूर होते, त्यानंतर त्यांनी कमबॅक केलं. पण जे रेग्युलर मधून 40+ जे गेलेले आहेत ना, त्यांना खरं तर त्यांच्यासाठी पर्वणी 40+ आणि ते गाजवत आहे. विक्रम शेलार देखील हे नाव घेऊ शकतो आपण. ते देखील खंबाळपाडा संघासाठी रेग्युलर खेळत होते आणि त्यानंतर रेग्युलर मधून निवृत्ती पत्करली आणि त्यानंतर 40+ क्रिकेट ते खेळत आहे. जवळ मॅचच्या दिशेने 12 चेंडू 15ची गरज आहे. स्ट्राईकला विशाल म्हात्रे, बॉलिंग मार्कवर शरद. हा चेंडू सुरेख होता. यावेळेस एक धाव. या दरम्यान ते बॅकअपला कोणी नव्हतं, त्यामुळे शरदने प्रयत्न केला नाही. डायरेक्ट हिटचा एक धाव येते. धावसंख्या धावपलकावरती 47. सूरज एकूण धावसंख्येवरती खेळतोय. मला भूपेश कराळे माहिती देतील. सूरजची वैयक्तिक धावसंख्या 42. हो, बॅटची लागली आय थिंक कडा आणि हो, फलंदाज सूरजला परतावं लागेल. पहिल्या अर्धशतकाची आपण वाट पाहत होतो, पण तसं काही घडलं नाही. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. बाहेर निघताना मात्र बॅटची कडा लागली आणि यष्टांच्या मागे जेल ड्रॉप झाला होता, पण रजनीकांतने सेकंड अटेम्प्ट मध्ये तो स्वीकारला आणि अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहतो होताना. 14 धावांची गरज आहे. मैदानावरती फलंदाज प्रल्हाद पाटील या ठिकाणी येत असताना 4थ्या क्रमांकावरती प्रल्हाद एक असा फलंदाज कुठल्याही मध्ये तो खेळू शकतो, कुठल्याही क्रमांकावर तो खेळू शकतो. आपण बऱ्याचदा त्याला आपण लोअर ऑर्डर मध्ये पाहतो, बऱ्याचदा तो सलामीला येतो. एक मॅच फिनिशर म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. भरपूर वर्ष या संघासाठी तो खेळत आलेला आहे. केसर संघ आपला निर्णय काय असेल, फिल्डिंग करतायत गोरख. तर समोरून यायचे गोरख, लक्षात असू द्या. इथून आतमधून प्रवेश करा, कारण काल बऱ्याचशा संघांना मी तशी सूचना दिली होती. आयोजकांच्या त्या सूचना आहेत. तसं रेलिंगच्या वरून कोणी येणार नाही मला माहिती आहे, पण असं मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे थोडासा फंबल होतोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत प्रल्हाद आणि 2 धावेने इक्वेशन बदलते. आता इथून 49, 12ची गरज आहे विजयासाठी. 9 चेंडूत 12 धावा. पहिली 2 षटकं फार महत्वाची होती. या 2 षटकात 34 धावा आल्या. तिथून खाडी संघाने या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केली. हो, स्ट्रेट ड्राईव्ह करतायत. स्क्रीनच्या अगदी समोर हा फटका जाऊन धडकतो स्क्रीनवरती आणि खूप चांगला फटका. आठवण करून दिली गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची. त्यांचा हा सिग्नेचर शॉट होता, स्ट्रेट ड्राईव्ह आणि प्रल्हादच्या बॅटमधून हा चौकार आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 53. आता फक्त 8 धावांची गरज आहे विजयासाठी. शरद लेफ्ट आर्म वर द विकेट. हा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. पहिला टप्पा चेंडू उचललाय, पण विशालने प्रल्हाद पाटीलला प्रवृत्त केलं दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट आपण जर पाहिलं तर मनपाडा संघाचा अत्यंत चांगला राहिला, पण बॉलिंग मध्ये कुठेतरी चुका झाल्या, फिल्डिंग मध्ये चुका झाल्या. 55 धावा झाल्यात. आता 6 धावांची गरज आहे आणि 7 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या सामन्यात 60 धावा आणि 60 धावा कालच्या दिवसात आपण पाहिलं 56 होती. ती पहिल्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाली धावसंख्या. हा चेंडू यावेळेस मात्र क्लीन बोर्ड, अत्यंत वेगवान फास्टर 1 होता आणि प्रल्हाद पाटीलला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. 3ऱ्या विकेटचं पतन गावदेवी खाडी संघाच्या.
करायचे आहेत आणि काल काही सामने थोडेसे एकतर्फी झाले त्यामुळे 7 सामने कव्हर करता आले. 11 वाजून 4 मिनिटं झालेली, 10 वाजून 6 मिनिटांनी हा सामना सुरू झाला होता आणि 1 तास जास्त आता मात्र इथे या सामन्याला खर्च होताना आपण पाहतोय. कारण बऱ्याचदा 25 ते 50 मिनिटं, पण त्यामध्ये कधी कधी चेंडू लांब जातो, मग तो येताना वेळ लागतो, त्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक हे असं करण्यात आला संघाच्या माध्यमातून. आणि फायनली बॉलिंग मार्कवर येत आहेत आकाश. तर आकाशने सामना जिंकून दिला. नरेश म्हात्रे आजकडून 500 आणि त्याचबरोबर प्रवीण. तिन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले. रजनीकांत सारखा अनुभवी खेळाडू दुसऱ्यावरती अवलंबून राहिला आणि अनपेक्षित होतं. झेल पकडायला हवा होता, नरेशने प्रयत्न केला नाही, एकमेकांकडे पाहत राहिले. या सिच्युएशनला झेल पकडला असता, दबाव वाढवता आला असता, पण तसं काही घडलं नाही आणि इथे नक्कीच समर्थक निराश आहेत. सोपा झेल होता. तर आता 5 चेंडूत 5 करायचे आहेत. केतन आलेले आहेत स्ट्राईकला. केतन मात्रे काल उसर्गाच्या केतन मात्रेंनी अंतिम सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली, सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. खाडीचे हे केतन मात्रे हे देखील अष्टपैलू आहेत. चेंडू यावेळेस मात्र हवे परतावा लागेल गोल्डन डक वरती. तिरंगी आमचा भारतीय झेंडा, त्याला उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढू. भारत मातेला वंदन करूया. देशाला जगातील सर्व संपन्न राष्ट्र गडी बाद झालेले आहेत. आता समान 4-4 गडी बाद झाले आहेत, पण खाडीने जिंकलेला आहे टॉस. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. धावांची बरोबरी जरी त्यांनी या ठिकाणी केली, विकेट न गमावता, तरी ते सामना जिंकू शकतील. आकाश शॉर्ट ऑफ लेन कट करतात. खराब चेंडू होता, गॅप मध्ये ढकललाय. 2 धावा पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि या 4 धावेने सामना आता मात्र पूर्णपणे खाडी संघाच्या बाजूने झुकलाय. का दावेची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 3. आकाश पुन्हा एकदा सज्ज होईल. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. विशाल स्ट्राईकला आहेत. हा चेंडू अभ्यासा डॉट आणि इथून जरी हे 2 चेंडू डॉट गेले तरी खाडी संघ विकेटच्या नाणेफेकीच्या आधारावरती हा सामना जिंकू शकेल. आकाश यावेळेस हा झेल फार कठीण होता आणि अशा प्रकारे गावदेवी खाडी संघाने जिंकलेला आहे सामना. सोनारपडा चषक मध्ये विजयाचं अकाउंट त्याने ओपन केलंय. वेल प्लेड गावदेवी. खाडी संघ पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आणि मानपडा संघाला देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर यानंतर गावदेवी जोया 11 घेसर आणि त्यांच्या समोर ओमसाई आगासन. टॉस घेसर संघाने जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत, त्यांनी इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी ओमसाई आगासन संघाला. ओमकार या ठिकाणी आलेले आहेत. काल ओमकारचा वाढदिवस होता. ओमकारला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बी लेटेड. कालही भरपूर शुभेच्छांचा वर्षाव